मुंबईकरांसाठी मोठी बातमी आहे। मध्य रेल्वे आपल्या 4 महत्त्वाच्या स्टेशनवर तब्बल 20 नवीन प्लॅटफॉर्म उभारणार आहे। यामुळे लोकल प्रवास अधिक सोयीस्कर तर होईलच, पण लांब पल्ल्यांच्या गाड्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। मुंबईत वाढती लोकसंख्या आणि दिवसेंदिवस वाढणारा प्रवासी भार आणि हजारो लोकांचा लोकलचा प्रवास हे सर्व लक्षात घेऊन मध्य रेल्वेने हा सर्वात मोठा निर्णय घेतलाय। नवीन प्लॅटफॉर्ममुळे काय बदलणार? लोकलची फ्रिक्वेन्सी वाढेल, मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी अधिक जागा मिळेल, कोकणसह उत्तर भारतात जाणे अधिक सोपं होईल आणि पुढील 5 वर्षात मुंबई रेल्वेचे स्वप्न पूर्ण होईल। सर्वात मोठा बदल परळ टर्मिनसवर होणार आहे। रेल्वे अर्थसंकल्प 2025 मध्ये परळला टर्मिनस म्हणून विकसित करण्याची घोषणा करण्यात आली। त्यानुसार परळ हे कुर्ला आणि परळ दरम्यानच्या नवीन 5व्या आणि 6व्या मार्गिकेला जोडले जाणार आहे। अमृत भारत स्टेशन प्रकल्पाअंतर्गत परळचे आधुनिकीकरण सुरू आहे। यामुळे मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। LTT लोकमान्य टिळक टर्मिनस म्हणजेच LTT मुंबईतील लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे प्रमुख केंद्र आहे। इथे 4 नवीन प्लॅटफॉर्म उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे। यामुळे शहराअंतर्गत आणि दूरच्या ट्रेनची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। तिसरं म्हणजे कल्याण, मुंबई उपनगरीय रेल्वेचे सर्वात महत्त्वाचे जंक्शन। येथे तब्बल 6 नवीन प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार आहेत। हा बदल कल्याणकरांसाठी मोठा गेम चेंजर ठरणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिकच्या लोकल गाड्या आणि एक्सप्रेस गाड्या इथे असणार आहेत। पुढचं स्टेशन म्हणजे पनवेल। नवी मुंबईच्या वेगाने विकसित होत असताना पनवेल हा महत्त्वाचा टप्पा आहे। मुंबई ट्रान्स हार्बर, नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो नेटवर्कला जोडणारा हा इंटरचेंज प्रकल्प असणार आहे। इथे 5 नवीन प्लॅटफॉर्म बांधले जात आहेत। यामुळे कोकणातील प्रवास अधिक वेगाने आणि सोयीस्कर होईल। आगामी काळात पनवेल हे मुंबईच्या महत्त्वाच्या रेल्वे टर्मिनसपैकी एक ठरणार आहे। एकूण प्लॅटफॉर्म्स चला तर पाहूया। परळ येथे 5 प्लॅटफॉर्म असणार आहेत, कल्याण येथे 6, LTTला 4 प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार आहेत, तर पनवेल येथे नव्याने 5 प्लॅटफॉर्म असे एकूण 20 नवीन प्लॅटफॉर्म्स मुंबईकरांच्या भेटीला येणार आहेत। मुंबईत रेल्वेचा प्रवास आता केवळ वेगवान नव्हे तर अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि आधुनिक होणार आहे। येत्या काही वर्षात मुंबईकरांचा प्रवास अनुभव पूर्णपणे बदलणार हे नक्कीच। तुम्हाला हा एकूणच व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।